14 जानेवारी 2026ला आहे मकर संक्रांत आणि ही मकर संक्रांत 4 राशींच्या आयुष्यामध्ये आरोग्य, धनप्राप्ती, यश या गोष्टी घेऊन येणार आहे. कोणत्या आहेत त्या 4 राशी आणि असं काय बरं विशेष घडणार आहे? चला जाणून घेऊया. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत असते. ही घटना इतकी महत्त्वाची का असते माहितीये? कारण सूर्याचं आपल्या आयुष्यात असणारं महत्त्व. सूर्य हा आत्म्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये आत्मविश्वास, सरकारी नोकरी, पद आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी सूर्यकृपेने मिळतात. आता जर एखाद्याच्या मूळ कुंडलीत, मूळ पत्रिकेमध्ये सूर्य जर चांगल्या स्थितीमध्ये नसेल तर मग आत्मविश्वासाची कमतरता, बोलायचं धाडस न होणं किंवा निर्णय न घेता येणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरीमध्ये पद आणि प्रमोशन न मिळणं, अशा काही अनुभवांना सामोरं जावं लागतं. अर्थात या सगळ्यावर ज्योतिषशास्त्रात उपाय आहेत आणि मकर संक्रांतीपासून तुम्ही तुमचा सूर्य बलवान करण्यासाठी सुद्धा असे उपाय आणि साधना करू शकता. आता ते उपाय आणि साधना कुठली आहे ज्यामुळे सूर्य बलवान होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या शेवटी बघू. पण सगळ्यात आधी बघूया मकर संक्रांतीपासून जे ग्रहमान तयार होते ते कोणत्या राशींना लाभ देणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीसाठी हा काळ लाभाचा म्हणावा लागेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. शिवाय पदोन्नती किंवा पगारवाढ या संदर्भात चर्चा होण्याची किंवा ते होण्याची दाट शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमचा शोध सुद्धा यशस्वी होऊ शकतो. सरकारी क्षेत्रातील लोकांना सुद्धा फायदा होऊ शकतो. व्यवसायात सुद्धा या गोष्टीचा फायदा होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मेष राशीच्या लोकांना चालू आहे साडेसाती, त्यामुळे कामात अडथळे येत आहेत, मन शांत नाहीये किंवा आरोग्याच्या काही तक्रारी जाणवत आहेत. हे स्वाभाविक आहे कारण साडेसाती चालू आहे. पण सूर्याची उपासना तुम्हाला या काळातही दिलासा देणारी ठरणार आहे. त्याचबरोबर जर तुमची साडेसाती चालू असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करायला विसरू नका. आता हा दानधर्म तुम्हाला तुमच्या ऐपतीप्रमाणे करायचा आहे. तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा किंवा पैशांच्या स्वरूपात दान करा. जसं तुम्हाला शक्य असेल तसा दानधर्म मकर संक्रांतीला तुम्ही नक्की करा. अनाथ, असहाय्य, गरीब, वृद्ध असे जे समाजातले घटक आहेत, जे निराधार आहेत, त्यांच्यासाठी काही ना काहीतरी सेवा देण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कारण की गोरगरिबांची सेवा केल्याने, अनाथ अपंगांची सेवा केल्याने शनी महाराज प्रसन्न होतात. त्यामुळे साडेसातीच्या काळातही दिलासा मिळतो. त्याचबरोबर सूर्यनारायणाची कृपा तुमच्यावर होणार आहे, म्हणून सूर्यनारायणाची उपासना करायला सुद्धा विसरू नका. आता 2026 हे जे वर्ष आहे ना, ते मुख्यतः मेष राशीसाठी आत्मिक शांती मिळवण्याचं वर्ष असेल. मग ते घर असू द्या, ऑफिस असू द्या किंवा तुमच्या मित्रांचं वर्तुळ असू द्या, तुम्ही कमालीचे शांत, संयमित असणार आहात. जो काही तणाव तुम्हाला साडेसातीमुळे जाणवतोय तो तणाव तुम्हाला आयुष्यभराची शिकवण देणारा असणार आहे. ग्रहमान असं सुचवतंय की यावर्षी तुम्ही